उपविभागीय अधिकारी करवीर यांनी दिलेल्या आदेशानुसार तामगाव उजळाईवाडी विमानतळ नजीकचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र तामगाव आणि उजळाईवाडी इथल्या स्थानिक नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी केली होती। या मागणीनंतर 1.5 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकारी करवीर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे वाहनधारकांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले। तामगाव ते उजळाईवाडी हा पूर्णपणे बंद असलेला प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात आलाय। उपविभागीय अधिकारी करवीर यांनी दिलेल्या आदेशानुसार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र तामगाव आणि उजळाईवाडी इथल्या स्थानिक नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी केली होती। या मागणीनंतर 1.5 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकारी करवीर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे वाहनधारकांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले। आता केवळ दुचाकी, 3 चाकी आणि स्कूल बसना विशिष्ट वेळेत या रस्त्यावरून वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दुचाकी, शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या 3 चाकी, स्कूल बस आणि ॲम्ब्युलन्सला नियंत्रित वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या निर्णयामुळे शालेय विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी हा रस्ता बंदच राहणार आहे। जड वाहनांची वाहतूक होणार नाही याची जबाबदारी तामगाव आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतींना घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत रस्ता खुला करण्यासाठी महेश पिंपळे, माणिक जोंधळेकर, चंद्रशेखर मस्के, विश्वास तरटे, दीपक पावंडे, अमर गायकवाड, दादासो मगदूम, डॉक्टर विक्रम कुळमोडे, ॲडव्होकेट भाईजान अन्सारी, विकी मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतलेत।